हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू सी अ फन. बघा, एक गंमत आज आपण पाहणार आहोत जी फ्रॅक्शनशी रिलेटेड आहे. बघा, या चॉकचं आपण काउंटिंग करूया. हा आहे 1 2 3 4 5. हाऊ मेनी चॉक्स हिअर आर 5 चॉक्स. इकडे 5 चॉक्स माझ्याकडे आहेत. आता मी जर तुम्हाला सांगितलं तर हा जो चॉक आहे हा कंप्लीट चॉक आहे, म्हणजे होल पूर्ण चॉक आहे, हा पूर्ण. आणि हा इज इट कंप्लीट किंवा इज इट होल, हा पूर्ण आहे का तर नाही. हा इनकम्प्लीट आहे आणि हा कंप्लीट आहे. हा कंप्लीट आणि इनकम्प्लीट म्हणजे हे जे चॉक आहेत हे 2 चॉक आहेत का? आर दिस 2? नो. म्हणजे हे 2 पूर्ण नाहीयेत. हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे हा एक पूर्ण आहे आणि हा एक अपूर्ण आहे. मग हा अपूर्ण म्हणजे कसा आहे? हा हाफ. मग याला आपण काउंट करताना आता कसं काउंट करणार आहोत? याला आपण 1 म्हणू शकतो, पण लगेच याला 2 म्हणू शकतो का? नाही. मग आपण फ्रॅक्शन मध्ये शिकलोय 1चा हा आहे हाफ, म्हणजे 2 भागांपैकीचा एक भाग. म्हणून याला तुम्ही 1 and हाफ म्हणू शकता. मग रीडिंग करताना लक्षात घ्यायची बाब काय आहे? ज्या वेळेस आपण याला पूर्ण मोजतोय, हा कंप्लीट आहे किंवा होल आहे, पण हा अपूर्ण आहे. एक हा पूर्ण आहे आणि हा अपूर्ण आहे. पूर्ण आणि अपूर्ण मिळून जी तयार होते हे अशी मिश्र संख्या जी वाचनासाठी आपण अपूर्णांकांचा किंवा फ्रॅक्शनचा यूज करत आहोत. मग मागच्या वेळेस जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपण नुसतं क्वार्टर पाहिलं, हाफ पाहिलं किंवा 3 क्वार्टर्स पाहिले किंवा इक्वल अनेक पार्ट्स पडले, त्याच्यातले काही भाग पाहिले. आता हा भाग पूर्ण आहे, हा चॉक कंप्लीट आहे आणि हा इनकम्प्लीट आहे. म्हणून आपण याला म्हणू शकतो 1 and हाफ. आणि तसंच हा मी याच्यात जॉईन केला परत. मग आता हा काय झाला? 2 and हाफ, म्हणजे 2 पूर्ण आणि एक अर्धा, 2 and हाफ. आणि हा 3 and हाफ, 3 and हाफ. तसंच हा जो पार्ट केलेला आहे मी चॉकचा, हा केलाय क्वार्टर. मग याला तुम्ही 1 and क्वार्टर म्हणू शकता, लगेच याला 2 and क्वार्टर म्हणू शकता, 2 and क्वार्टर, किंवा 3 and क्वार्टर म्हणू शकता. अशा पद्धतीने म्हणजे 3 कंप्लीट आहेत आणि हा वरती क्वार्टर आहे, 3 and क्वार्टर. आता या पद्धतीने 1 and क्वार्टर, 2 and क्वार्टर, 2 and क्वार्टर किंवा 3 and क्वार्टर, या पद्धतीने आपण त्याला रीड करू शकतो. आता तसंच इकडे आता झाले हे हा हाफ आणि हा एक क्वार्टर, हे 2 क्वार्टर मिळून हा हाफ झाला. हे झाले 3 क्वार्टर्स. हे किती झाले? 3 क्वार्टर्स. मग या 3 क्वार्टर्सला जोडून जर आपल्याला रीड करायचं असेल 1 and 3 क्वार्टर्स, 1 and 3 क्वार्टर्स. तसंच याला दुसरा चॉक घेतला तर 2 and 3 क्वार्टर्स. आता थोडक्यात माझा सांगायचा भावार्थ काय आहे? काउंटिंग करत असताना बऱ्याच वेळेस काही भाग पूर्ण असतात, सम पार्ट्स आर कंप्लीटेड और सम पार्ट्स आर होल. काही भाग पूर्ण आणि काही भाग अपूर्ण. मग ही जी फ्रॅक्शन मधली कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड मिक्स फ्रॅक्शन. दॅट इज आवर टुडेज पॉइंट. आपला आजचा मुद्दा काय आहे? मिक्स्ड फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय? काही भाग कंप्लीटेड आणि काही इनकम्प्लीट, म्हणजे पूर्ण नाहीत, काही भाग पूर्ण आणि काही भाग अपूर्ण. याला म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये मिक्स फ्रॅक्शन. यालाच मराठीत आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक, म्हणजे काही काउंटिंग करत असताना आपण बऱ्याच वेळेस पूर्ण म्हणतो. समजून घ्या, तुम्ही पाण्याचे ग्लास भरले, एक ग्लास कंप्लीट भरला, दुसरा कंप्लीट भरला आणि तिसरा भरताना तुमचा तो पूर्ण भरला नाही, म्हणजे 2 ग्लास कंप्लीट झालेले आहेत आणि एक इनकम्प्लीट आहे. मग 2 and हाफ पार्ट असेल तो, किंवा त्याचे जेवढे भाग भरले असतील तेवढे तुम्ही म्हणू शकता. अजून मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. दुसरं उदाहरण देताना आय हॅव सम कार्बन पेपर्स. माझ्याकडे काही कार्बन पेपर्स आहेत. आता हा कार्बन पेपर कंप्लीट आहे, म्हणजे कंप्लीट 1 आहे. मग या कंप्लीट 1 ला हा कंप्लीट 1 आणि इकडे हा 1 आणि हा त्याचा हाफ पार्ट केलेला आहे मी. मग याला रीडिंग करताना तुम्ही
वन अँड हाफ म्हणू शकता. याला म्हणताना काय म्हणू शकता तुम्ही? वन अँड हाफ. आता हा वन अँड हाफ आहे, परत मी काही घेतोय, हा हाफ माहिती आपल्याला, वन अँड हा हाफ, वन अँड हाफ, परत मी दुसरा घेतला, याला तुम्ही टू अँड हाफ म्हणू शकता, परत थ्री अँड हाफ म्हणू शकता, फोर अँड हाफ म्हणू शकता, फाय अँड हाफ म्हणू शकता. आता याच्यामध्ये किती कंप्लीट पेपर्स आहेत? 5 कंप्लीट आहेत आणि वरती हा एक हाफ आहे. 5 अँड हाफ म्हणजे 6 कंप्लीट नाही. ऑलरेडी आपण काउंटिंग नंबर्स मध्ये 5 नंतर येणारा नंबर कोणता आहे? तर 6 आहे. पण 6 कंप्लीट झालेत का? नाही. 5 अँड हाफ. मग तसंच आता याचा क्वार्टर पार्ट केलेला आहे मी, क्वार्टर पार्ट केलेला आहे म्हणून या कार्बन पेपरचा याला क्वार्टर आणि याला वन, वन हा काउंट केला वन. पण दुसरा लगेच याच्या एवढ्याच नाहीये म्हणून याचे 4 इक्वल पार्ट केलेत, तर हा झाला वन अँड क्वार्टर. आता लगेच त्याला जोडीला मी घेतला 2 अँड क्वार्टर, देन 3 अँड क्वार्टर. समजलं? मग 3 अँड क्वार्टर, 4 अँड क्वार्टर, अशा पद्धतीने. परत अजून वाटतंय हे झाले 3 क्वार्टर्स, हा हाफ आणि हा एक क्वार्टर, 3 क्वार्टर. आता हे 3 क्वार्टर्स आहेत आणि हा वन घेतला, 1 अँड 3 क्वार्टर्स, परत 2 अँड 3 क्वार्टर्स. याच्यामध्ये काय झालं? 2 कंप्लीटेड आहेत आणि इनकम्प्लीट कोणता आहे? 3 क्वार्टर्स. म्हणजे याच्यात क्वार्टर पार्ट मिळवणार तेव्हा 3 कंप्लीट होतील. 2 कंप्लीटेड आणि हे इनकम्प्लीट आहेत, म्हणजे 2 नंतर 3 येतो पण तो 3 पूर्ण नाहीये म्हणून आपण याला 2 अँड 3 क्वार्टर्स म्हणू शकता. याच कन्सेप्टला आपण काय म्हणत असतो? तर मिक्स फ्रॅक्शन म्हणत असतो. मी आता उजळण्यासाठी तुम्हाला परत सांगून देतो, याला तुम्ही हा जो पार्ट आहे याला तुम्ही क्वार्टर वाचायचा आहे, याला तुम्ही हाफ वाचणार आहात आणि याला तुम्ही 3 क्वार्टर्स वापरणार आहेत. मी इथं रफ म्हणून, कारण की ऑलरेडी मी ब्लॅकबोर्डवर बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत ज्या आपल्या एक्झरसाइजशी रिलेटेड आहेत. या मिक्स फ्रॅक्शन वरचं जे एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज मध्ये इकडे 2 क्वेश्चन दिलेले आहेत आणि हा तिसरा क्वेश्चन मी याला स्टार करतो, हा एक्स्ट्रा आहे, हा टेक्स्टबुक मधला नाहीये. मग आता बघूया आपण एक्झरसाइज मध्ये काय म्हटलंय मिक्स फ्रॅक्शनशी रिलेटेड. क्वेश्चन नंबर 1 आहे, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. काय म्हटलेलं आहे? रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स, खालील फ्रॅक्शन्स वाचा. मग रीड करत असताना काय करतो आपण माहितीये का? मी तुम्हाला आधी थोडं कच्चं सांगतो. आता उदाहरणार्थ इथं हा क्वार्टर आहे आणि या क्वार्टरच्या पुढे जर मी 3 लिहून दिला तर हे 3 कंप्लीटेड आहेत, म्हणजे याला तुम्ही वाचू शकता 3 अँड 1 क्वार्टर किंवा 3 अँड 1/4 किंवा याला तुम्ही 3 अँड 1 क्वार्टर. आणि हे इथं हाफ आहे, याच्या पुढे लिहिले 6 अँड हाफ किंवा इथं 5 आहे, 5 अँड 3 क्वार्टर्स, असं तुम्ही रीडिंग करू शकता. तेच इकडे दिलेलं आहे, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स अँड राईट देम इन वर्ड्स. आणि 2 उदाहरणं मी लिहून पण दाखवलेले आहेत. ते कसे आहेत बघा. आता कंप्लीटेड किती आहेत? 2 पार्ट. इथं 2 पार्ट जे आहेत ते इकडे कंप्लीटेड आहेत, हे 2 कंप्लीटेड आहेत आणि हे अपूर्ण आहेत, म्हणजे 3 पूर्ण झालेले आहेत. मग याला तुम्ही, आपण याला 3/4 वाचतो किंवा 3/4 वाचतो, पण याला 3 क्वार्टर्स वाचा. 2 अँड 3 क्वार्टर्स काय वाचू शकता? याला तुम्ही 2 अँड 3 क्वार्टर्स. तसंच आपण वर्ड मध्ये लिहिलं 2 अँड 3 क्वार्टर्स. ही साधी संख्या आहे. व्हॉट इज दिस? 3 अँड क्वार्टर किंवा 3 अँड 1 क्वार्टर किंवा 3 अँड 1/4 वाचू शकता. आता इथं कंप्लीटेड किती आहेत? 11. मग तुम्ही 11चं स्पेलिंग लिहू शकता 11 अँड हा किती आहे? हाफ. 11 अँड हाफ. हा किती आहे? 5 अँड 3 क्वार्टर्स. 5 अँड 3 क्वार्टर्स. तर अशा पद्धतीने हा किती आहे? 9 अँड हाफ, 8 अँड क्वार्टर. आता खाली पण एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, खाली तो एक्झरसाइज मधला जे रीड अँड राईट द फ्रॅक्शन्स. या फ्रॅक्शनला तुम्ही आता इथं वर्ड्स मध्ये लिहायचं होतं. याला काय? 4 अँड 3 क्वार्टर. बघा इकडे लिहिलेले कंप्लीटेड किती आहेत? 4 कंप्लीट आहेत आणि इनकम्प्लीट किती आहेत? म्हणजे मिक्स फ्रॅक्शन तयार होतोय. 4 अँड 3 क्वार्टर्स. 4 अँड 3 क्वार्टर्स. हा हाफ आहे म्हणून याला तुम्ही 10 अँड हाफ वर्ड मध्ये असं लिहिलंय, 10 अँड हाफ.
आता इकडे बघूया 14 and 3/4. मग लिहिताना कसं लिहायचंय 14 and 3/4. 14 कम्प्लिटेड आपल्याला 3/4 साठी असे लिहिता येतात 14 and 3/4. इथं दिलेलं आहे 7 and 1/4. 7 and 1/4. इकडे दिलेलं आहे 18 and a half. 18 and a half. इकडे दिलेलं आहे 9 and 1/4. 9 कम्प्लीट आणि हा 1/4 म्हटलेला आहे मी 1/2 लिहित होतो 1/4. 7 and half. 7 कम्प्लीट आणि हाफ अँड हाफ. आता रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. कधी कधी नुसते क्वार्टर हाफ किंवा 3/4 राहतात असं नाही, आपल्याला पुस्तकामध्ये तेवढंच दिलेलं आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये, पण काही काही असे पण असतात. मग त्यांचं रीडिंग कसं करायचंय रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. इथं फक्त वाचायला सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही लिहिताना मी ज्यावेळेस सूचना देईल त्यावेळेस तुम्ही काय करा यांना वर्ड्स मध्ये पण तुम्ही लिहू शकता. फक्त रीडिंग करू आपण. हा 6 आहे 6 and 5/14. 3 and 9/10. 2 and 6/8. 4 and 8/13. 9 and 6/10. अधिकचं तुम्हाला समजावं म्हणून एक उदाहरण 1-2 उदाहरणं मी वर्ड मध्ये लिहून दाखवतो. किती आहे 6 and 5/14. 5/14. 14. आता इथं कम्प्लिटेड पार्ट किती आहे 3 and 9/10. 9/10 असं तुम्ही लिहू शकता. याला तुम्ही 2 and 6/8 रीड करू शकता. 4 and 8/13 लिहू शकता. 9 and 6/10. मी परत अजून रिव्हिजन घेतोय 6 and 5/14. 3 and 9/10. 2 and 6/8. 4 and 8/13. 9 and 6/10. अशा पद्धतीने तुम्ही रीडिंग करू शकता. आय होप यू हॅव तुम्हाला जे आहे ते हे समजलेलं असेल. काय समजलं असेल की मिक्स फ्रॅक्शनचं रीडिंग कसं करायचं आणि मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय. तर मिक्स फ्रॅक्शनचा अर्थ आपण 1 2 3 मध्ये ज्या वेळेस मोजतो काही भाग पूर्ण आणि काही भाग अपूर्ण याला म्हणतो आपण मिक्स फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मधला हा पार्ट आपण पाहिलेला आहे. एक्झरसाइज सोडवा आणि अधिकचा सराव करा. टेक केअर. गुड बाय.